दादरच्या कबूतरखान्यामध्ये आता कबुतरांचा जो जाळी होती त्यावर आता महापालिकेने या ठिकाणी ताडपत्री लावली आहे आणि त्यामुळे संपूर्ण ही जी जाळी होती ती बंद करण्यात आली। त्यामुळे जे कबूतर आहेत ते आता ह्या ताडपत्रीवर बसत आहेत। मात्र कबूतर रस्त्यावर येत असल्याने जे जैन समाज असेल किंवा पक्षीप्रेमी आता रस्त्यावर उतरलेत, कारण की जे कबूतर आहेत हे ताडपत्रीवर आणि रस्त्यावर येत असल्याने अनेक कबूतर ह्या ठिकाणी मृत्यू देखील होऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने आता जैन समाज आणि पक्षीप्रेमी आता रस्त्यावर उतरले आहेत आणि जे कबूतर रस्त्यावर असतात त्यांना हटवण्याचं काम ह्या ठिकाणी सुरू झालं आहे। आपण जर बघितलं ह्या ठिकाणी पोलीस असेल किंवा महापालिका प्रशासन ह्या ठिकाणी दाखल झालेत। जैन समाज असेल आणि पक्षीप्रेमी यांची एकच मागणी की हा कबूतरखाना पुन्हा एकदा सुरू करावा, हीच मागणी त्यांनी धरली आहे। कारण की आपण जर बघितलं उच्च न्यायालयामध्ये आणि मुंबई महापालिकेमध्ये वारंवार एक तक्रार येत होती, ती म्हणजे की ह्या ठिकाणी कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि आरोग्याला त्याचा धोका आहे आणि त्याच अनुषंगाने उच्च न्यायालयाने एक आदेश देण्यात आला, तो म्हणजे कबूतरखाना हा बंद करण्यात यावा आणि त्याच अनुषंगाने मुंबई महापालिकेने ह्या ठिकाणी आता ताडपत्री लावण्यात आली। आपण जर बघितलं गेल्या 2 दिवसांपासून ह्या ठिकाणी मोठा गोंधळ देखील निर्माण झाला होता। मात्र आता जैन समाज हे रस्त्यावर उतरले आहेत आणि जे कबूतर आहेत त्यांचं घरच बंद केलं असं बोलत आहे। आणि आपण जर ह्या कबूतरखानाचा संपूर्ण जर परिसर बघितला तर ह्या ठिकाणी संपूर्ण जी जाळी होती त्या जाळीच्या वरती संपूर्ण ताडपत्री ह्या ठिकाणी लावण्यात आले। त्यामुळे जे कबूतर आहेत ते जाळीत आतमध्ये जाऊ नाही शकत, ते ताडपत्रीवर आहेत, समोरच्या बिल्डिंगवर आहेत आपण पाहू शकतो आणि रस्त्यावर येत असल्याने ह्या ठिकाणी अपघात होत आहे आणि त्याच अनुषंगाने आता पक्षीप्रेमी आणि जैन समाज हे आता आक्रमक झालेत। आज देखील ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने जे जैन समाज आणि पक्षीप्रेमी आता हे रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांची एकच मागणी ती म्हणजे कबूतरखाना लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी त्यांनी धरली आहे। कॅमेरामॅन रोशन गायकवाडसह मयूर जाधव, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।